Ma'am, you are not audible, madam. Is it audible? Yes, ma'am. ओके. कुठनं म्हणजे सांगायचं की आवाज गेला होता ते कुठून म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करायचं? फ्रॉम फर्स्ट इटसेल्फ आय वॉन्ट टू डू. Start पासून. अनम्यूट काढलंच From नव्हतं का? first. अरे बापरे. नाही ओके ओके. मॅडम. या ओके ठीक आहे. जस्ट खूप झालं. ओके ठीक आहे. विल स्टार्ट विथ द सेकंड सेशन दॅट इज what is actual our software requirement analysis and स्पेसिफिकेशन. मग आतापर्यंत मी थोडी जास्त एकटीच बडबड केली वाटतं. बरं ठीक आहे. पण आधी सांगायचं ना, एवढा वेळ थांबलात तुम्ही, अर्धा तास होऊन गेला. ओके. प्रिव्हियसली आपण चॅप्टर मध्ये बघितलं की कंटेंट काय काय आपण डिफाईन केलेले आहेत. ओके. मग मॉडेल्स कोणते कोणते यूज करू शकतो आपण आपल्या रिक्वायरमेंट्स स्पेसिफाय करायचे असतील तर. देन सिमिलरली त्याच फॉर्मॅटमध्ये आता आपण पुढे जाणार आहोत. सेकंड चॅप्टर काय डील करतोय तुमचा, की तुम्ही जे रिक्वायरमेंट घेतलेले आहेत त्याचं अनालायझेशन पाहिजे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये अनालाइज करणार आहेत ते आपण सगळे बघणार आहेत. अँड त्याचबरोबर त्याचं स्पेसिफिकेशन कसं असायला पाहिजे हे या चॅप्टर मध्ये बघणार आहेत. आता या जे पीपीटी स्लाइड्स मी आज दाखवणार आहे ते जस्ट अन बेसिक ओव्हरव्ह्यू, हे कम्प्लिटली सिलेबस रिलेटेड नाहीये. तर यात आपण फक्त एक इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहेत आपल्या या चॅप्टरचा, की काय असेल. ओके. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला काय काय फक्त ओव्हरव्ह्यू मध्ये काय घेणार आहेत, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पण असेच प्रोसेस असेल. ठीक आहे. देन सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन इट सेल्फ डिफाईन यू द कंडिशन्स व्हॉट आय नीड टू बी विथ माय टार्गेट. म्हणजे जे काही टार्गेट मी सेट करणार आहे, म्हणजे टार्गेट सेट करणार आहे म्हणजे काय, की जे काही सॉफ्टवेअर मी डेव्हलप करणार आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये मी सॉफ्टवेअर जे काही डेव्हलप करणार आहे, प्रोडक्ट जे काही बनवणार आहे, तर त्या रिलेटेड मला काम करायचं, त्या रिलेटेड मला टार्गेट सेट करायचं. आता इथे मी डिझाईन, इम्प्लिमेंटेशन अँड ऑल दॅट पार्ट आय एम नॉट गोइंग टू कन्सिडर. बट आता इथं मी फक्त आणि फक्त काय बघणार आहे, की माझी रिक्वायरमेंट काय आणि त्याला मी अनालाइज आणि स्पेसिफाय कसं करणार. ठीक आहे. तर रिक्वायरमेंट इथं एक रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग फॉर्म आहे, की रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग मध्ये बराच पार्ट आहे, की काय फर्स्ट ऑफ ऑल रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग काय, की जी तुमच्या क्लायंटचे सगळे एक्सपेक्टेशन्स फॉलो करते आणि ती फॉलो झाल्यानंतर कम्प्लिटली टास्क कम्प्लीट जो काही आहे गोल तो अचीव्ह करते. दॅट इज कॉल्ड युअर रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग. सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट अनालिसिस इट इज ऑल्सो अगेन व्हेरीफाय ॲज अ रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग, बिकॉज इथं फक्त आणि फक्त क्लायंटचे जे काही स्पेसिफिकेशन्स असतील, जे काही त्याचे टार्गेट्स असतील किंवा त्याचे डिमांड्स असतील, एक्सपेक्टेशन्स असतील, यू आर गोइंग टू कम्प्लीट अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग. मग याच्यात रिक्वायरमेंट इंजिनिअरिंगचा एक स्पेसिफिक गोल काय, फक्त आणि फक्त तुमच्या सिस्टीमची रिक्वायरमेंट काय आणि सिस्टीमचे डॉक्युमेंटेशन प्रॉपर असायला पाहिजे. एवढ्याच दोन गोष्टी मॅन्डेटरी आहेत. ओके. देन याच्यात पर्टिक्युलरली दुसऱ्या दोन गोष्टी होतात. तर मी एक एक्झाम्पल दिले, तर ते पुढे बघणारच आहेत आपण की काय आहे एक्झाम्पल. अँड फर्स्ट ऑफ ऑल विल गो विथ द सेकंड स्लाइड दॅट विल कव्हर today's lecture will be handling our analysis. Introductory part I am going to give again analysis, what is actual analysis, what is actual specification, what is known as SRS document in short, that is software requirement study we says, and the overall summary. So with the introduction I will start with an example of example of a project which fails. मग एक एक्झाम्पल घेतलंय मी इथं, की माझं प्रोजेक्ट फेल झालाय. तर फेल व्हायचे दोन कारण आहेत खरं तर, की जस्ट आय एम नॉट अंडरस्टँडिंग एनिथिंग अँड आय एम स्टार्टिंग टू इम्प्लिमेंट.
एक पहिली कंडिशन आहे की विदाउट अंडरस्टँडिंग व्हॉट ऍक्च्युअली आय नीड, तर ते सोडून मी काय करते, डायरेक्टली स्टार्ट करते. बरोबर आहे. इज इट विजिबल टू ऑल? And also tell me I'm audible to all or not. Yes. Anybody? Yes, I'm ma'am. audible. Okay. Yeah. Okay. Thank you. Just I want to say that की इथे दोन कंडिशन्स आहेत, की मी एक एक्झाम्पल घेतलंय की माझा प्रोजेक्ट फेल होतो. म्हणजे एक एक्झाम्पल इथं मी मेनी म्हणलंय, पण एक प्रोजेक्ट फेल होतो. तर ते प्रोजेक्ट फेल व्हायचे दोन कारण आहेत खरं तर. जस्ट बिफोर दे स्टार्ट द इम्प्लिमेंटिंग द सिस्टम, आय नीड टू determine, means if I am not going to determine anything ki what the customer need, then and I am just building up, तर त्यावेळेस एक कंडिशन आहे की इट इज नॉट गोइंग टू स्टेट ॲज व्हॉट माय रिक्वायरमेंट्स आर गोइंग टू बी. ठीक आहे, एक इथं फेल झाला. अँड सिमिलरली दुसरी कंडिशन अशी आहे की वेदर कन्सिडरिंग द कस्टमर्स एक्सपेक्टेशन अँड इफ आय एम बिल्डिंग एनिथिंग, म्हणजे मला जे पाहिजे मी फक्त तेवढंच बिल्ड केलं आणि ते कस्टमरला दिलं हेच होत असतं असं जर सांगितलं तर बरोबर होणारच नाही. मग याच्यात मी रिक्वायरमेंट अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन केलंच नाही काय. आणि त्यासाठी ज्यावेळेस माझं प्रोजेक्ट मी कुठलाही देणार किंवा तुम्ही करता, म्हणजे आता कॉलेजमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट दिले जातात, मिनी प्रोजेक्ट असतात, मग दॅट टाइम स्पेसिफाय करावं लागतं तुम्हाला. बरोबर आहे, तुम्ही त्याच्यावरती बुक लिहिता, प्रोजेक्ट बुक लिहिता की तुम्ही काय काय केलं स्टेप बाय स्टेप. सिमिलरली हे कधी आलं की याच्यासाठी तुम्ही डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करायला लागला. बरोबर आहे की प्रोजेक्ट मध्ये मी फर्स्ट फेज काय काम केलं, सेकंड फेज काय काम केलं, दो यू आर नॉट इन हॅव्हिंग अ प्रोफेशनल फॉर्म, म्हणजे प्रोफेशनल जसे लोक लिहितात तसं तुम्ही लिहित नाहीत, पण त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही पहिल्या वेळेस काय डिस्कस केलं, देन सेकंड मीट मध्ये काय डिस्कस केलं फॅकल्टीशी. सिमिलरली इथंही त्या रिक्वायरमेंट अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन काय सांगतं की यू नीड टू डिस्क्राईब ईच अँड एव्हरी फीचर अँड फंक्शनॅलिटी ऑफ द प्रॉडक्ट और वॉट एव्हर द सॉफ्टवेअर यू आर गोइंग टू डेव्हलप. म्हणजे इथं तुम्हाला पहिले स्पेसिफाय करावंच लागतं, अदरवाइज you will not have that idea to produce any content or anything. Clear? तर मग माझं कंटेंट काय सांगतं की it is important to learn what requirement analysis and specification technique thoroughly, that is completely from first to last. म्हणजे प्रोजेक्ट or product or software whatever I am going to develop, I need to go from first to till last conditions, that is टू गो थ्रू इट. ठीक आहे, मग याचे फीचर्स काय असतील, यू कॅन गो फॉर अ बेसिक स्टडी, म्हणजे बेसिक आयडियाज काय येतील तुम्हाला त्याच्यातनं. रिक्वायरमेंट अनालिसिस स्पेसिफिकेशन जेव्हा करता त्यावेळेस तुम्हाला बेसिक आयडिया काय येईल की तुम्ही त्याच्या रिलेटेड तुम्हाला स्टडी पण करता येईल. त्याच्यानंतर त्याला टाइम कन्झ्युमेशन किती लागल, बरोबर आहे, त्यानंतर तुम्ही त्याला स्पेसिफाय करू शकता. आणि कुणी काही विचारलं तर तुम्ही सांगू शकता की माझ्या प्रोडक्ट मध्ये किंवा माझ्या प्रोजेक्ट मध्ये काय काम आहे. बरेच जण असतात की 4 मेंबर असतात प्रॅक्टिकल म्हणजे प्रोजेक्ट मध्ये, आणि त्यातल्या दोघांनाच फक्त बरचसं काय माहित असतं, आणि दोघं जण असतात कोणी फक्त हार्डवेअर मध्ये किंवा हार्ड कॉपीज वगैरे आणून देणे, बाइंडिंग करणे किंवा फीचर्स वगैरे या सगळ्यासाठी खूप भारी असतं, पण त्यांना बेसिक आयडिया नसते. देन दॅट डॉक्युमेंटेशन, दॅट फॉर्म विल मेक देम अनालिस्ट, की जेव्हा तुम्ही पीपीटीज वगैरे बनवायला बसता, सेमिनार द्यायची वेळ येते, त्यावेळेस दोघं जण बोलतात, 2 जण जर शांत असतात, मग टीचरला लगेच कळतं की यांनी काहीच केलेलं नाही, मग ते त्यांना विचारायला सुरुवात करतात. बरोबर आहे. देन ऍट दिस कंडिशन इफ दे गो थ्रू दॅट ओनली डॉक्युमेंटेशन, फक्त वाचलं जरी काय प्रोजेक्ट आहे, तुमचा रिपोर्ट जरी तुम्ही वाचला तर तुम्हाला लक्षात येतं की आपण काय बनवलं. बरोबर आहे. तसंच ते रिक्वायरमेंट कधी आली, ज्यावेळेस मी हा कंटेंट तिथे आणला. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज SRS डॉक्युमेंट, दॅट इज रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आय एम गोइंग टू गिव्ह. मग त्याच्यात सगळे कंटेंट स्पेसिफाय केले असतात. सॉफ्टवेअर बॅकएंडला कोणता वापरलाय, फ्रंट एंडला कोणता वापरलाय, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर फ्रंट एंडला किती कंटेंट काय काय लागलेले आहेत, कोणत्या ओएस वरती काम करू शकतो, हे सगळ्या गोष्टी तिथं स्पेसिफाय असतात. नंतर त्याचं फंक्शनिंग कसं आहे, युजर टू सर्व्हर आहे का वर्किंग, का सर्व्हर टू युजर वी हॅव टू वर्क फॉर,
देन क्लायंट, कस्टमर, अगेन ऍडमिन, लॉग इन, हे सगळं कंटेंट डिफाईन करायचं काम पुन्हा कुठे, या अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन मध्ये. ठीक आहे. मग या स्पेसिफिकेशन मध्ये बरेचसे फॉर्मॅट्स काय होते की आपण एक डॉक्युमेंट क्रिएट करतो. ठीक आहे. तर डॉक्युमेंट्स क्रिएट करतो म्हणजे कसे डॉक्युमेंट्स क्रिएट करतो की त्या डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला म्हणजे बरेचसे इन्फॉर्मेशन डिफाईन केलेले असतात, स्टोअर केलेले असतात. दॅट इज नथिंग बट we called it as SRS, that is a software requirement specification. Here in this first slide itself I have given about content, that is SRS document. So what is actual this document is we will later see, but we'll go with the requirement analysis and specification. Okay. Then condition goes with some goals, means what I need to have goal of my requirement analysis and specification phase. means काय डिफाईन करून ठेवायला पाहिजे मी माझ्याकडे, किंवा माझे काय गोल्स असायला पाहिजेत की ज्यावेळेस मी हे करणार आहे, हे रिक्वायरमेंट अनालिसिस करणार आहे, त्यावेळेस माझे गोल्स काय पाहिजे. आय शुड फुल्ली अंडरस्टँड द युजर रिक्वायरमेंट. येस, इट इज फर्स्ट मोटो की माझ्या युजरचे जे काय रिक्वायरमेंट्स आहेत ते पहिले मला स्वतःला समजायला पाहिजे. सेकंड वन काय की रिमूव्ह द इनकन्सिस्टन्सीज, अनॉमलीज एक्सेट्रा फ्रॉम द रिक्वायरमेंट. इनकन्सिस्टन्सीज मीन्स एरर्स किंवा जर काही प्रॉब्लेम्स असतील तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द क्लायंट की हे प्रॉपर होणार नाही, जर एवढं यूज केलं मी, एवढी रॅम, एवढी जीबी कंटेंट मला it should get removed first of all. Okay. And third one, I need to make some proper documentation. Properly documentation मला पाहिजे. हे 3 गोल माझे आहेत. And properly documentation is given in SRS document. ठीक आहे. Then हे सगळे तुमचे गोल झाले. That is nothing but you should have fully understanding. Then you need to remove your inconsistencies, and last one you should prepare a proper documentation. Okay, next part will go with what are some two distinct activities. Just I have told you की थोडंसं डिस्क्रिप्शन मी फास्ट केलं, पण अजून एकदा डिस्क्राईब करते की पहिला कंटेंट काय आहे माझा की रिक्वायरमेंट गॅदरिंग, अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन. रिक्वायरमेंट गॅदरिंग, अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन. रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे काय की इफ द फिजिबिलिटी रिपोर्ट, म्हणजे जो रिपोर्ट माझ्याकडे असेल, फिजिबिलिटी रिपोर्ट इज पॉझिटिव्ह टुवर्ड्स अंडरटेकिंग सम प्रोजेक्ट्स, then you can start with the next phase and also you can gathered all the information. म्हणजे एक रिक्वायरमेंट्स तुम्ही घेतल्यात, बरोबर आहे. रिक्वायरमेंट्स घेतल्यानंतर यू नीड टू गो विथ दॅट रिपोर्ट. रिक्वायरमेंट स्पेसिफाय झाल्या, देन यू आर मुव्हिंग फर्दर.
Sorry, just I have left. Is my screen visible to all? Is my presentation visible to all? You can say anything. No, ma'am. Okay, okay. Sorry for interruption. Just there was a call from CC. That's why I have get disconnected. Now it is visible. Anyone can Yes, ma'am. answer me, please. Okay. आपण इथे होतो की दोन गोष्टी आहेत की रिक्वायरमेंट अनालिसिसच्या काय आहेत की तुमच्या पहिल्या दोन कंडिशन्स, एक तर रिक्वायरमेंट गॅदर्ड करायचं अँड त्याचबरोबर यू नीड टू स्पेसिफाय द रिक्वायरमेंट गॅदरिंग. काय आहे की ऑल फीचर्स शुड बी गॅदर्ड इन अ प्रॉपर मॅनर. मी प्रत्येक वेळेस जी काही रिपोर्ट मी बनवणार आहे इट शुड बी हॅव अ पॉझिटिव्ह टुवर्ड टू द नेक्स्ट फेज. म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे काय म्हणू शकतो की एक प्रॉपर फॉर्म पाहिजे की प्रॉपरली तो चॅनल स्प्लिट होणार नाही कुठे. ठीक आहे, प्रत्येक फेज जशी चाललेली आहे तर क्लॉकवाईज चालली तर क्लॉकवाईजच चालली पाहिजे, अँटी क्लॉकवाईज मूव्ह नाही व्हायला पाहिजे. ही कंडिशन आहे. आणि याच्यात जी तुमची फॉर्मेशन आहे तर मग तुमचे जे इंजिनियर्स असतील किंवा तुमचे अनालिस्ट जो कोणी असेल तो गॅदरेशन करणार आहे, गॅदरिंग करणार आहे रिक्वायरमेंटची, देन इट शुड गेट कम्युनिकेट विथ द क्लायंट अँड द एंड युजर. म्हणजे ते दोन्ही कम्युनिकेशन करता आले पाहिजे. जे तुम्ही करणार आहात रिक्वायरमेंट्स गॅदरिंग म्हणजे काय की तुम्ही एक तर फॉर्मेशन गॅदर करणार आहे, जी काही इन्फॉर्मेशन असेल ते टोटल तुमच्याकडे असणार आहे, बट त्याच त्याने अनालिसिस करताना तुम्हाला कम्युनिकेशन केलं पाहिजे. यू शुड हॅव अ कम्युनिकेशन विथ द क्लायंट अँड एज वेल एज युअर एंड युजर. क्लायंट बरोबर तर पाहिजेच पाहिजे, पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही त्याला डिप्लॉय करणार आहात, इन्स्टॉल करणार आहात कुठल्या सिस्टमला, देन whatever or the end user they have, they should know what is actually happening with your requirement. So we need to provide such software and product with these features, and it is having two distinct activities which we call it a gathering and analysis. Okay, and next part is the specification. So specification, I explain again that specified everything in a proper manner. फक्त आणि फक्त स्पेसिफाय करायचंय. मग स्पेसिफिकेशन कसं देतो आपण की मी काल पण सांगितलं होतं की अगिले मेथड मॉडेल मध्ये आपण युएमएल डायग्राम, डीएफडी डायग्राम यूज करतो. दॅट इज युएमएल डायग्राम द युनिफाईड मॉडेल डायग्राम असते. देन त्या मॉडेल डायग्राम मध्ये काय असतं की प्रत्येक फ्लो चार्ट मध्ये डिफाईन केलेलं असतं की कंटेंट कसा असेल. तर त्याच फॉर्मॅटमध्ये स्पेसिफिकेशन दिलं जातं इथं. ठीक आहे, मग डिफाईन फक्त डायग्राम थ्रूच नसतं तर त्याच्यात थेरॉटिकल पण कन्सेप्ट असतो की थेरॉटिकली इफ इट इज पॉसिबल देन यू कॅन गो फॉर प्रॅक्टिकल ऑल्सो, अँड प्रॅक्टिकली इफ इट इज पॉसिबल देन यू कॅन गो फॉर व्हर्च्युअल कन्सेप्ट ऑल्सो. बट डायरेक्टली व्हर्च्युअल वर तुम्ही जाऊ शकत नाही. ओके, देन condition goes with something that if I have taken something what is my system analysis means मी सिस्टम अनालिसिस म्हणला आणि त्याच्यानंतर म्हणलं इंजिनियर तर तुम्हाला माहिती आहे. पण सिस्टम अनालिसिसचं काम काय असतं, आय नीड टू कलेक्ट द डेटा विच पर्टेनिंग टू द प्रोडक्ट. आय नीड टू अनालाइज द कलेक्टेड डेटा. what is actually analyzing that to understand what exactly needs to be done. अनालाइज म्हणजे काय तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की व्हॉट आय नीड टू डू इज द बेसिक अंडरस्टँडिंग, अँड देन यू नीड टू गो फॉर SRS डॉक्युमेंटेशन. येस, again and again I am repeating, you are saying that it is repeated all the time, but the whole chapter is going to deal with this, and you have these same concepts and these same understanding, but only the scientific words are going to be changed. Clear? Then you have to go with some basic understanding on writing. You should also be if you done a product or a project or a software development, then you should have the knowledge to write what you have done in that content. म्हणजे डायरेक्टली प्रोडक्ट बनवलं संपलं काम असं नसतं, पण ते जर कुणाला अजून बघायचं असेल त्याच्यात काही मॉडिफिकेशन होतात का. आता असं नाहीये की कोणताही सॉफ्टवेअर डेव्हलप झालेलं नाही. सॉफ्टवेअर आर अगेन अँड अगेन रिपीटेडली डेव्हलपिंग. आता सपोज बघा तुम्ही अँड्रॉइडचं घेतलं OS, मग अँड्रॉइड OS एकाच व्हर्जनवर थोडी ना ती राहिली.
असं नाही की फक्त 1.0 किंवा 1.1 वरच ती थोडी ना स्टॅबल झाली. आता 10 पॉईंट आले, 8 पॉईंट आले, 5 किती व्हर्जन्स त्याचे आले. मीन्स दे आर स्लाइटली चेंजिंग देअर कंटेंट. मग हे कसं पॉसिबल झालं? कारण त्यांच्याकडे पहिल्या व्हर्जनचं पण काहीतरी इन्फॉर्मेशन होती. त्या इन्फॉर्मेशन काय लिमिटेशन्स आहेत ते त्यांनी क्युअर केल्या आणि बघितल्या की हा बाबा यात काय चेंजेस करायचे. देन सिमिलरली त्याच्यावरून ते फर्दर मूव्ह झाले. मग ज्यांनी आता नवीन व्हर्जन काढलं त्यांनी पण काय डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करून ठेवले की याच्यात हे नाहीये. सो द नेक्स्ट कंटेंट और द नेक्स्ट डेव्हलपर ट्राय टू अचीव द गोल्स विच आर लिमिटेशन्स इन द फर्स्ट व्हर्जन. मग सिमिलरली सिस्टम अनालिस्ट काय करतात की हे सगळे कंटेंट प्रिझर्व करून ठेवतात. लक्षात येते का? रिक्वायरमेंट गॅदरिंग केल्यानंतर सिस्टम अनालिसिस्ट त्यांच्यातच असतो. रिक्वायरमेंट गॅदरिंग कोण करतं? तर सिस्टम अनालिसिस्ट. मग अनालिसिस तो गॅदर्ड केल्यानंतर हे सगळं प्रिझर्व करायचं काम त्याच्याकडे असतं की जे काय तुम्ही बनवताय प्रोडक्ट ते प्रोडक्ट त्याला माहिती पाहिजेत आणि त्याच गोष्टीवरून तो पुढचा एखादा प्रोडक्ट अजून डेव्हलप करू शकतो विदाउट हॅव्हिंग सम लेस लिमिटेशन्स अँड ही कॅन क्युअर फॉर द फर्स्ट व्हर्जन. क्लिअर? नाउ and need to preserve in which format in SRS documentation. ठीक है? Now we'll go with how my final output phase will have. Then it will have some requirement specification documentation. Then that documentations are again reviewed by the customer and reviewed SRS document forms the basis of all future development activities. Means जे काही तुम्ही कस्टमर रिव्ह्यूड करणार आहात तर ते कस्टमर काय करतो की सगळं परत एकदा वाचतो की त्याला काय काय पाहिजे, काय काय आहे. वाचतो इन द सेन्स काय करतो, तो डायरेक्टली सॉफ्टवेअर कडे बघतो. तो काय डॉक्युमेंट वाचत बसत नाही. बट समटाइम they are also asked to get and explain or get an idea of what actually your content software is containing of. तो त्याच्यासाठी मला हे सगळे सॉफ्टवेअर द्यावे लागतात. मग याच्यात पर्टिक्युलरली कंटेंट परत एकदा रिपीट होतात. देन रिपीट झालेले कंटेंट काय करतात की गो फॉर सम अनालिसिस. मग या अनालिसिस मध्ये परत कंडिशन्स काय आले की त्या परत एकदा रिपीट झाल्या. सॉरी, इथं स्लाइड रिपीट झाली. मग कंडिशन्स कशा रिपीट झाल्या की देन अनालिसिस विल गो विथ ऑब्झर्वेशन. मग फर्स्ट ऑफ ऑल अनालिसिस आता इथे स्पेसिफाईड केलं सिस्टम अनालिसिस विल गो फॉर द specification, collection and all these things. Then similarly it will again go with some conditions. Yes, analysis will go with some conditions. Then that conditions are nothing but he can observe many of the things. System analysis काय करतं मग हे सगळे कंडिशन्स चेक करतं. आता त्याचं काम तर आपल्याला माहिती आहे की काय करायचं, डेटा कलेक्ट करायचा, अनालाइज करायचं. म्हणजे अनालाइज म्हणजे अंडरस्टँड करून घ्यायचं अँड त्याला प्रॉपर डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये लिहून ठेवायचं. पण त्याच व्यतिरिक्त अजून काय असतं त्याच्याकडे की हे सगळे कंडिशन झाल्यानंतर अजून काय काम असतं. देन ही कॅन मेक एन ऑब्झर्वेशन ऑफ अन एक्झिस्टिंग सिस्टम. जे आता चालू आहे त्या सिस्टम वरती पण तो एक्झिस्टिंग सिस्टम वरती पण फोकस करू शकतो. देन ही विल गो फॉर एक्झिस्टिंग प्रोसिजर, अगेन स्टडिंग द एक्झिस्टिंग प्रोसिजर, देन डिस्कशन विथ द कस्टमर अँड एंड युजर. Yes, it is the main motto of analyst that he has to discuss each and everything condition content with the customer and end user. And last one, you can analyze what the needs to be done. It is main conditions of the analyst while gathering the information. ठीक आहे. अँड रिक्वायरमेंट गॅदरिंग मध्ये काय येतं, फक्त स्पेसिफाय काय करतं. सो एक्झाम्पल दिलाय ऑटोमॅटिक एक्झिस्टिंग मॅन्युअल अकाउंटिंग ऍक्टिव्हिटी. एक मॅन्युअल दिलं होतं. पहिले काय होतं की आपण हाताने सगळे खाते लिहायचो. म्हणजे बरेचसे व्यवहार जे असायचे ते लिहून ठेवले जायचे. पण आता लिहून ठेवल्यानंतर ते कागद कुठं हरवलं तर काय करायचं. मग तिथे एक प्रोजेक्ट आलाय. इफ द प्रोजेक्ट इज टू ऑटोमेट सम एक्झिस्टिंग प्रोसिजर. एक प्रोजेक्ट असा आहे की I need to some automatically it gets stored with some conditions or any other product. So मी example एक घेतले की automating existing manual accounting activity. अकाउंट मध्ये काय होतं, अकाउंट्स मध्ये आपण एक सिंपल एक्झाम्पल अजून घेऊ शकतो की सपोज मला महिन्याचा म्हणजे माझा जो महिन्याचा बाजार असतो घरचा
तर तो मला लिहून ठेवायचा आहे की गेल्या महिन्यात किती खर्च झाला किंवा या महिन्यात मी काय आणलं जास्त. ओके, एक बेसिक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. तर मग ते लिहिण्यासाठी मी काय करते, प्रत्येक वेळेस एक लिस्ट बनवते आणि ती लिस्ट महिनाभर माझ्याकडे राहील ही गॅरंटी कमी असते. तर मी काय करणार, म्हणजे कुणी एक्झाम्पल देऊ शकते का, म्हणजे काय त्याच्याकडे एक आयडिया असेल काय करू शकतो आपण याच्यासाठी. रिक्वायरमेंट गॅदर करायची, आता पुढच्या महिन्यात बी मला तेच सामान आणायचंय पण आता त्याच्यात थोडं कमी आणायचंय, काय करता येईल? एनीवन? कुणी सांगा. येस. रोल नंबर 48, ए डिव्हिजन. येस, एनीबडी? Hello. या, ओके. हॅलो, प्राजक्ता. या, जस्ट आय वॉन्ट एक एक्झाम्पल घेतलं मी. हा, मग ते तुम्ही म्हणला होता ना ते सामान, ते माझी आधीची लिस्ट requirement जी बनवलेली असते सामान. हा, तीच तर लिस्ट त्याच्यात परत पुढे मला आता पुढच्या महिन्यात पण सेम बनायचं. हा, बोला. मग त्यासाठी आधीची लिस्ट तुमचा करायची, आवाज मग थोडा तिकडचं कट ते होतोय, आवाज येत सामान. नाहीये तुमचा. हॅलो, हॅलो. जस्ट तुमचा आवाज येत नाही, थोडस क्लिअर. जस्ट एक्झाम्पल विचारले की व्हॉट यू कॅन डू, काय करू शकता नवीन, म्हणजे वेगळी काय टेक्निक युज करू शकता की प्रत्येक पहिल्या या महिन्यात मी आणलाय तो सामान तेच मला पुढच्या महिन्यात आणायचं, फक्त त्याची क्वांटिटी किती काय कमी जास्त होईल किंवा एखादी वस्तू वाढेल. तर त्याच्यासाठी ते डॉक्युमेंट मला प्रिझर्व करण्यासाठी मी एक ऑटोमॅटिकली एक प्रोजेक्ट केलाय. तर त्याच्यासाठी तुमची आयडिया काय की काय करू शकते मी त्याच्यात, ऍज अ कस्टमर तुम्हाला काय पाहिजे हे सांगा मला. तुमची रिक्वायरमेंट काय असेल? नो मॅम, क्वेश्चन समजलं नाही. मी काय म्हणते, आता सपोज मी एक डेव्हलपर आहे, तुम्ही कस्टमर आहे, ठीक आहे. मग मी काय केलंय की एक कंटेंट, एक सॉफ्टवेअर मला असं बनवायचंय की मागच्या महिन्यात पण मी तेच कंटेंट युज केले होते. आता तुम्ही कस्टमर आहात, तुम्ही काय करताय की मला महिन्याला दरवेळेस बाजार आणावं लागतो, ठीक आहे, ग्रॉसरी आणावी लागते. देन त्या ग्रॉसरीसाठी मला तो कंटेंट मला प्रिझर्व करून ठेवावा लागतो, प्रत्येक वेळेस तो कागद मला जपून ठेवावा लागतो, सो ऍट मला नेक्स्ट मंथ मध्ये तेच कंटेंट युज करायचे, बरोबर आहे. तर ते कंटेंट युज करताना मला डिफिकल्टी हे की तो कागद हरवला तर मी काय करायचं. तर तुम्ही मला विचारताय की मला असं एक सॉफ्टवेअर बनवून द्या की सो आय कॅन प्रिझर्व द कंटेंट सिमिलरली टू द फर्स्ट मंथ टू द लास्ट मंथ, की तेच मला प्रिझर्व करता आलं पाहिजे. तर मग अशी कंडिशन आहे तुमची, तर तुमची काय आयडिया आहे की त्याच्यात काय पाहिजे, असं मी ऍज अ कस्टमर तुम्हाला विचारलं, Ma'am, ऍज अ क्लायंट. येस. ma'am, we have to maintain the database for each month, like what grocery we require for 1 month. Then, if you want to again buy those grocery, just we have to like display those data what the grocery we had bought in previous month. Yeah, yes, correct. Means just you had Fiza, thank you for the conversation with me. That is actually what I need. That is accurate details I should get preserved with my database, so that my requirement means client requirement will be there. That it should kept all the content in my database, so that while I am fetching the content, it should get get highlighted that this was the actual process or actual content of your first month or previous month, and in the next month you need the same thing but you can change the quantity. Clear?
देन क्वांटिटी चेंज केल्यानंतर मी काय करते की माझ्या ऑटोमॅटिक मशीन म्हणजे जे काही मी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्यात ऑटोमॅटिकली ते ऍड होत जाते. बरोबर आहे. जस्ट आय वॉन्ट टू गिव्ह ओनली द क्वांटिटी व्हॉट आय नीड. दिस इज माय रिक्वायरमेंट गॅदरिंग. एक एक्झाम्पल इथं फक्त दिलं होतं की ऑटोमॅटिकली आय नीड टू एक्झिस्ट द मॅन्युअल अकाउंटिंग. तर अकाउंटिंग हा पार्ट वेगळा आहे. मी एक एक्झाम्पल आपलं ग्रॉसरीचं घेतलं जे रिअल टाइम आहे. ठीक आहे. Then you can immediately get the inputs and you can give the quantity as a output. You can form that the grocery will be reached to the your home. ठीक है. Then accurate details are mandatory. Accurate details म्हणजे काय? You need to provide each and every condition. Means if you are making that I need rice 5 kg, then 5 kg, then you have mentioned it clearly that how much rice you want. If you are putting only rice and not giving the quantity how much you want, then that whoever the shopkeeper is, he is not knowing means how much I need to give you. Yes, is it correct? Since similarly requirement gathering tells us that we need to give each and every content in a very descriptive and very in a detailed form. Okay, in detailed manner. Whatever requirement we are taking from the customer, it should be in a well defined manner, in a detailed manner. Clear? Now next part is if there is something absence, means if there is something get collapsed or anything happen, then we need to again interact with the customer. If suppose I collapse with my system or I have corrupted my software, then that time I need to go with some creativity. Yes, how can I again make that system work? So there are more conditions, like you can go with interacting again with the customer, means taking by giving them some time or we will asking for the some time, and with that you can check with your database also. Means you need to go with, if you have failed with something, then you need to go with some imagination or creativity in your requirement gatheration. Clear? And finally, if it is all over, then you can get some desirable outputs, and that is nothing but it shows that system analysis behavior, that is if you are very good with your skill, imagination, creativity and experience, then you can handle that customer and that conditions or that product will get very much boonful for the client, and client will also be very much happy with your this interaction. म्हणून इथं सांगितलं की अनालिसिस जर चांगला असेल, then in each any hard conditions, म्हणजे असं the working system बंद पडली किंवा they don't have any other interaction form with the customer, then we can't do any good thing. But if you have some good personal formation in yourself, means as a system analyst, if you are facing, then you have a good interaction skill and you can go with some more creativity forms. Clear? This is actually my requirement gathering needs. Okay. Now next part is your analysis. आता जी रिक्वायरमेंट गॅदर्ड केलेली आहे त्याच्यावर मला अनालिसिस करायचं. देन अनालिसिस विल बी कशावर करणार मी, अनालायझेशन जे आहे माझं ते कशावर करणार मी, ऑन विच प्लॅटफॉर्म आय नीड टू गो विथ अनालिसिस. Then that is nothing but I can ask for clearly understanding the user requirement and mostly detect the inconsistency. These are my analysis. Okay, I need to get understand and I need to detect the inconsistency. Okay, this is my actual analysis. And if there are incompleteness and inconsistencies, then I need to resolve that. The analysis of the gathered information or gathered requirement, whatever I have, I need to perform. Is it visible? I am on it. Just I'm asking you all again. Is it visible? Yeah, ma'am, it's visible. Clear? Okay. Then I need to go with incompleteness and inconsistency. If it is there, I need to resolve that. And how I'm going to resolve that is that analysis is made. Then how I'm going to resolve that, I need to make further discussions. Only the discussion is the main part with the end user and the customer in order to completely make that inconsistencies removed. Clearly? Next, whatever
the conditions are having, तो एक example दिलाय की what is inconsistent requirement inconsistent कसा असू शकतो. Suppose one customer says turn off heater and open water shower when temperature is greater than 100 degrees Celsius. Yes, एक contradictory part आहे की sometime इनकन्सिस्टन्सी कशी असू शकते बघा. एखाद्या कस्टमरने सांगितलंय की हीटर ऑफ व्हायला पाहिजे कधी 100 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर आपोआप. देन 100 डिग्री जोपर्यंत होत आहे तोपर्यंत पाणी किती गरम झालेलं असेल, ऑलरेडी हीटर फुटायची वेळ येईल. बरोबर आहे. 100 डिग्री सेल्सिअस इज नथिंग बट इट इज मोर दॅन दॅट, की एक तर बॉइलिंग पॉइंट आहे वॉटरचा, तो कस्टमरची अशी नीड आहे. आणि दुसरी एक आहे बघा, another customer says that turn off heater and on cooler when temperature is greater than 100 degrees Celsius. So this is a contradictory part. Some says that they want this and they want this. So there is some inconsistency in their requirement. So I can change it with how I can change them. मी आता ह्याच्यात काय चेंजेस करू शकते की they can be satisfied. So एक तर मी त्यांना सांगेन की 100 डिग्रीलाच गेला तर एक तर तुमचा तो गिझर का काय असेल तो बंद पडेल, कारण it is a boiling point. So I can resolve that part. But starting after making heater off, I can't start the cooler because I need to go with some again features in my geyser. Geyser मध्ये cooler कसा start करणार मी? I need to operate with some other functioning also. Yes. Then otherwise I need to ask him whether you want another conditions we can implement there, or I can start with on cooler. I can't do anything, but I can give that a shower should have a cool water. मी अशा कंडिशन्स किंवा अशा काहीतरी इंटरॅक्शन करून त्या कस्टमर बरोबर ती रिक्वायरमेंट मी त्याची रिमूव्ह करू शकते. जे इनकन्सिस्टन्सी आहे त्या रिक्वायरमेंटची ती मी थोडीशी रिमूव्ह करू शकते. अँड इट रिक्वायर्स अ गुड इंटरॅक्शन स्किल विथ द कस्टमर. ओके, दिस वॉज अ एक्झाम्पल ऍक्च्युअली गिव्हन टू यू. देन नेक्स्ट इनकम्प्लीट रिक्वायरमेंट. आता इनकम्प्लीट रिक्वायरमेंट कशी आहे बघा, की when temperature falls below 90 degree Celsius, falls below 90 degree, heater should be turned on. Means actually 90 degree Celsius is again a high temperature, but still they want a heater should get turned on and water shower turned off. Means it can't be done with anything. If it is I'm saying that temperature should fall below 90 degree, then heater should be on, it can be cleared. But water shower turn off, I can't say, because it is depend on the customer whether he is starting the shower or not. It is incomplete requirement. I can't do that. Water shower turn off ही कंडिशन कशी आहे, ही माणसानेच केली पाहिजे. हीटर टर्न ऑफ ऑन हे होऊ शकतं, बट शॉवर it is technically depends on the person who is going to take the shower. This is an incomplete requirement. लक्षात आलं का? इनकन्सिस्टन्सी कशाला म्हणायचं आणि इनकम्प्लीट कशाला म्हणायचं. की इनकम्प्लीट इज नथिंग बट आय कॅन टेक दॅट इन माय सॉफ्टवेअर फॉर्म, बट आय कॅन आस्क द पर्सन टू टेक द कंडिशन विच इज इनकम्प्लीट विदाउट हिम और हर. ओके, दिस इज माय इनकम्प्लीट रिक्वायरमेंट. म्हणजे कशा असू शकतात. नेक्स्ट पार्ट वी आर हॅव्हिंग सम इन्व्हॉल्वमेंट. So which are again I have continued with the analysis part, which is you can obtain a clear in-depth understanding product to be developed and remove all the ambiguities and inconsistencies from the initial customer perception of the problem. So you can do all these things while analyzing. But there are some conditions which are not that much clear, but you can say that it is clear with it. I need to, if I want to obtain a clear depth understanding, it is somewhat difficult. Already here I have said that it is possible, but sometimes analysis makes it critical in order to obtain these conditions. And especially if there is no working model, then there is lots of problem we are going to face, or the system analyst going to face. Clear? Now next part we add a conditions. So I'm just skipping because it is already cleared with you.
conditions. The most important part is now software requirement special. I'm not going fast, but I have skipped because already we had discussed all these things. Yes, means simultaneously I have given that more experience content and persons we required. Again, a good information client we need. All these conditions are we are having with our system, and we have to gather with the analysis part. But analysis is done with all these things with the help of your SRS. That is a software requirement specification. Main of this specification is you have to systematically organize the requirement arrived during requirement analysis. You have to systematically do all these things. Means example देते की एक खूप मोठं लग्न असेल कुठल्या म्हणजे कुठल्या तरी एखाद्या MLA चा असेल किंवा कुणाचं असेल, then that time management is very important because in MLA's marriage means MLA च्या मुलीच्या किंवा कुणाच्या लग्नाला management एवढं perfect का असतं because each and every conditions, each and every task is appointed to particular and they have to do that with that person itself. Okay, so इथं मग तिथे एक पर्टिक्युलरली कारण बरेच मोठे मोठे व्यक्ती VIP persons they are used to come, so they had to take a more care while performing each and every task. And for that purpose itself, we are also saying that for our SRS, I need to go with a systematically organization and whatever the requirements I have with me. Okay, and document requirements properly, and that should be in a hard copy and it should kept in a properly form. Clear? Now next condition of my SRS is how I'm going to refer it. Means SRS document is a contract between the development team and the customer. Yes, I'm going to keep that contract between the customer as well as with the development team. Why? Because that should be not be happen that that customer get means customer ने मध्येच काय सांगितलं की मला आता नाही काम करायचं. So you can go with that की no, until and unless we are completing your task, you have to be with us. And if you are not going to pay us, then we will take the action legally. So it is depending all that content. असं नाही की फक्त SRS मध्ये requirement analysis चे concept असतात, but many other more things are there with it. ठीक आहे, you can take that as a contract also. Means bond करतो आपण कंपनी बरोबर. जर कंपनीने आपल्याला हायर केलं तर कंपनी बरोबर आपण बॉन्ड करतो की हा बाबा आता मला 1 वर्षाचा बॉन्ड आहे तर मी 1 वर्षच काम करणार. बर जर आपल्याला वाटलं की मला पुढे कंटिन्यू करायचंय, सो दे कॅन आस्क अस टू जॉईन और रिजॉईन अगेन. बट ते 6 महिन्यांनीच लगेच तुम्हाला काढू शकत नाहीत किंवा तुम्ही जाऊ शकत नाही त्यांना सोडून, का तर ते लिगल ऍक्शन तुमच्यावर घेऊ शकतात and then you have to pay for it. Okay, then similarly SRS documents are referred to be a contract between your development team and the customer, and as once the SRS document is approved by the customer, any subsequent controversies are settled by referring the SRS document. Means any controversies will come, it can be taken care with by the help of SRS document. म्हणजे कुणाच्या बद्दल पण काही problem आला तर then SRS document will go for it. Clear? Now next part is regarding a contract document. Means आता contract document काय असतं? Then that customer agrees to the SRS document, the development team starts to develop the product. जर customer agree आहे त्याला, so development team will start their work, and in order to develop the product to the requirement recorded in the SRS document, जे त्या document मध्ये सांगितलं आहे तसं development team बनवायला जाते, and the final product will be acceptable to the customer as long as it satisfied all the requirements recorded in the SRS document. जे काही कंटेंट त्या SRS document मध्ये लिहिलेलं असेल ते सगळं ते सॅटिस्फाईड करता आलं पाहिजे. जे काही तुम्ही प्रोडक्ट रिलीज करणार, फायनल प्रोडक्ट ला ते रिलीज करणार आहेत ते डॉक्युमेंट परफॉर्म केलेल्या पर्टिक्युलर प्रोडक्टला इन्फॉर्म केलेले जे काही कंटेंट दिलेले असतील, जे काही त्याचे रिक्वायरमेंट्स असतील कस्टमरच्या, it is already whole soul dependent in that document. Clear?
Now next part is what is actual SRS document then? It is also known as a black box. Black box means you have, okay, I can say that, wait a minute. I can say that it is, what is a black box means त्या बॉक्स मध्ये आपल्याला काहीच दिसत नाही, फक्त आपण इनपुट द्यायचं राहायचं, आउटपुट येत राहतो. Then that black box is nothing but your SRS. हे टेस्टिंग टूल आहे, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आपण म्हणतो, व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणतो. त्या ब्लॅक बॉक्स मध्ये कसं आहे की तुम्ही इनपुट देत राहता पण तुम्हाला काहीच दिसत नाही आत काय चाललंय. आता सपोज आपण टूथपेस्ट युज करतो, आपल्याला माहिती आहे का कंपनी काय कसं कसं बनवत असेल, काय काहीच माहित नाही आपल्याला, आपण डायरेक्टली प्रोडक्ट घेतो. सिमिलरली दॅट टाइप ऑफ SRS document is that only the development team knows each and everything. Customer is only having the requirement given by it and he wants only the product. He doesn't want anything. ठीक है? So similarly SRS is nothing but it is a black box testing. And the system is considered as a black box whose internal details are not known. Means जे काय आत चाललेलं आहे याच्यात एस म्हणजे एस जे SRS मध्ये एस जे स्पेसिफाय केलेलं आहे ते आत काय चाललंय हे कुठल्या सिस्टमला म्हणजे त्या सिस्टम बाहेरच्या सिस्टमला कुणालाच काही माहित नसतं. ओनली इट इज विजिबल एक्सटर्नली, फक्त बाहेरून जे काय तेवढं दिसतंय तेवढंच. दॅट इज बिहेवियर इज डॉक्युमेंटेड. बाहेरून जेवढं काय फक्त दिसतंय, मी जेवढं इनपुट दिलं आणि मला काय आउटपुट भेटलं एवढंच, पण आत काय कंडिशन्स आहेत, कोणती टीम काम करते हे काही कुणाला स्पेसिफाय केलेलं नसतं. ठीक आहे. सम पॉलिसीज आर विदिन इट. हे सगळं कसं डिफाईन केलेलं आहे की इट इज डिफाईन विथ रिस्पेक्ट टू द सिस्टम इटसेल्फ. याच्यात SRS डॉक्युमेंट भलेही ते कॉन्ट्रॅक्ट असेल तर परत काही पॉलिसीज असतात, आपल्याला म्हणतात की ते वाचा सगळं तुम्ही काय लिहिलेलं आहे, पण आपण काय करतो, आहे ओके आय अग्री विथ द टर्म्स अँड कंडिशन, बट त्याच्यानंतर काय त्याचा लॉस होऊ शकतो का हे सगळं नीट वाचायला पाहिजे. अँड इट इज कॉल्ड ॲज युअर ब्लॅक बॉक्स बिकॉज इंटरनली some people don't have any knowledge regarding the same. ठीक है. Then if it is like that then we have only a visible external vision. Okay, visible आपल्याला कायच असणार आहे, फक्त इनपुट अँड आउटपुट. रादर अंडर प्रोसेस काय आहे we don't. Clear. Now next part we have means SRS document concentrate on म्हणजे ते कशावर डिपेंड आहे, what needs to be done, yes, and how to do. These conditions are in this document. What and how, these two questions are mandatorily asked in the documentation. That is what is actually the needs and how carefully I can avoid, is how I can do the content or aspects I can clear, and what on which means the contract will serve that between the development team and the customer should be carefully written. Whatever the SRS document we are writing or that development team on the system is writing, then it should be carefully written and should be carefully kept in between that two person, or the third party should not intervene in between them. Okay, that SRS document is concentrating on two common questions, that is what I need and second one how to do. Okay. Now these SRS documents serves as a contract between the development team and customer and should be carefully written. Clear? Now next part for this stage is if it is written carefully, if it is written very much helpfully, then you need to go with some stages, that is how I'm going to write that. So written using end user terminology. And if it is specified, you need to go with a development team and you have to laterally form a requirement phases. You have to go with a lateral form of the some specification to be developed. So at that time, it should be have some changes. Okay, just remind ki just me fast ka yete. This is not related to syllabus. Just you know to have how that properties of a good SRS document kasa asu shakta. Then it should be concise, that at the same time should be ambiguous. थोडंसं किचकट पण असायला पाहिजे आणि थोडंसं सोपं पण असायला पाहिजे, अशातला भाग आहे. It should specify what the system must do and not says that how to do.
म्हणजे सिस्टीम काय करणार आहे हे फक्त सांगायला पाहिजे, पण कसं करणार हे नाही सांगणार. ठीक आहे. देन इझी टू चेंज, इट शुड बी वेल स्ट्रक्चर. देन प्रत्येक वेळेस चेंज नाही करायला पाहिजे, पण एकदाच केलेली चेंज ते प्रॉपर किंवा इझी असायला पाहिजे. इट शुड बी कन्सिस्टंट, इट शुड बी कम्प्लीट. या फॉर्मॅट मध्ये तुमचा डॉक्युमेंट असायला पाहिजे. ओके, दिस इज द ऍक्च्युअल प्रॉपर्टीज ऑफ हाऊ माय SRS डॉक्युमेंट विल वर्क ऑन. नेक्स्ट पार्ट, that is it should be traceable. Again, the continue part, and it should be verifiable. Means it should not so be user friendly, that but user friendly asun पण verifiable नसायला पाहिजे. Means each and every authentication should not be given to the end user, otherwise it will take a malpractice over it. बरेचसे चुकीचे काही कामं होऊ शकतात जर आपण खूपच फ्रेंडली राहिलो तर. ठीक आहे. And should be traceable, so anyone can access or trace each part from any area, means regarding design, code, and again any other implementation part. Clear? Next, some document having three important parts: functional requirement, non-functional requirement, constraint on the system. हे आपण आपल्या पुढच्या सेशन मध्ये बघणार आहेत. What is the functional requirement, non-functional requirement, what is constraint on the system, all these things deeply in the next section. But rather only just have an idea that now functional requirement is related to functional operations, non-functional requirement related to non-operational form, and constraint are nothing but the difficulties or the, you can say, inconsistency in your system. Okay, then I'm just giving out just a short form. Okay, don't be panic that we have to go with some basic concept in the next session. It is only an overview regarding what is actual chapter is. Now this concept I have given with a condition, an example with a diagram, that how that documents come with. Means if I want to performing a set of a function fi, I have form a set of function मला form करायचे, then each function fi considered as, म्हणजे याच्यात fi काय consider केला पाहिजे की set of input should be given a set of input data to the corresponding output data. So both these are related to your fi. This is my desirable SRS document, what it wants. If I need, I will go with a condition, a functional requirement कसा आहे की एक author name दिलेली आहे, input काय author name, and output काय details of the author books and the location of these books in the library. Functional requirement ही requirement मी करू शकते कारण easily available आहे. माझ्या लायब्ररी मध्ये मी कुठल्याही एखाद्या ऑथरचं नाव दिलं तर त्या लायब्ररी मध्ये, त्या डेटाबेस मध्ये तो शोधू शकतो की या ऑथरचे कोणते कोणते बुक्स आहेत. दिस इज फंक्शनल. क्लियर? अँड I can search for it. So I've just given an example, is just a descriptive form, that each high level requirement and a set of high level requirements should take some data from the user, output some data to the user. इनपुट घ्यावंच लागेल कारण लायब्ररी मध्ये गेल्यानंतर मला भरपूर पुस्तकं भेटणार आहेत. मेनी मोर बुक्स आर देअर विथ इन द लायब्ररीज, अँड इट इज नॉट इझी टू ask that librarian whether that person is having that books with it or not, or if I am not able to ask if I am not able to tell that author name, so I can give an identification that book name I need to know. This is my functional requirement की इथं फंक्शन तेव्हाच एक कंप्लीट होणार आहे जोपर्यंत मी इनपुट देत नाही. लक्षात येते का? रॅन्डमली लायब्ररियन ऑल्सो डोंट नो की व्हॉट टाइप ऑफ बुक्स आय वॉन्ट. ठीक आहे. सिमिलरली इथे तसंच आहे की फंक्शनल रिक्वायरमेंट मध्ये इनपुट हे मी दिलं पाहिजे, म्हणजे युजरनी दिलं पाहिजे किंवा इनपुट दिलंच पाहिजे तरच तुम्हाला आउटपुट भेटणार आहे. नॉन फंक्शनल मध्ये तशी कंडिशन नाही. नॉन फंक्शनल इज डिपेंड्स ऑन सम कंटेंट दॅट मेंटेनिंग पोर्टेबिलिटी, युजेबिलिटी. सो इट कॅन बी एक्सप्रेस विथ एक्झाम्पल लाईक यू कॅन से it is non-functional. We can say that doctor used to inject, or doctor is also having some conditions. कधी कधी त्यांनाही कळत नाही की काय आजार झालेला. एक एक्झाम्पल देते मी. नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट कशाला म्हणतो आपण.
की कधी कधी असं होतं की डॉक्टरलाही काही काही गोष्टी किंवा काही काही आजार कळत नाहीत लवकर. सो ही विल ऑपरेट रिगार्डिंग हिज ओन माइंड, म्हणजे त्याला जेवढं कळतं त्यानुसार तो ऑपरेट करतो. अँड देन ही विल आस्क अस टू डू सम टेस्ट. सपोज टेस्ट करण्यासाठी सांगतो, मग त्याच्यात डिटेक्ट झाल्यानंतर देन ही विल ऑपरेट ऑन अस. दॅट इज फंक्शनल रिक्वायरमेंट इज गिवन. Then non-functional, I need some issues that I can't go directly with the conditions or requirement. But in non-functional, they are facing some problems with it. So I have given some non-functional requirement in which includes some issues, then performance issues, human-computer interface issues, then interface with external system, again security, your maintainability. These all having some features of your non-functional requirement, and will have a proper consideration how it cannot be done with properly done with the customer. And what is the constraint? Constraint is nothing but it describes that the system should or should not do. हे डिपेंड आहे की एक तर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. आता कॉलेजने आपला मोबाईल बॅन केलता, बट नाव मोबाईल्स आर रिक्वायर्ड. This is the condition of a constraint form or constraint functionality. Clear? Now, so that it does not overload another system and which it supplies the data or etc. Now, it is not overloading because each and every person is at its own home, not at the college. If they are at the college, then there will be a overloading. So on the server. So that's why they add supported that it should be not overloaded for another system also, and it should get supplied the data overall or go thoroughly. Clear? Next part, I have given example hardware to be used like operating system DBMS. कधी कधी database collapse होतो. System one of the example of this constant and data representation. Again, in capabilities of IO device, input output device to be get compliance with your data representation. This is one of the example. This is the basic form. We don't having the constraint form in our syllabus, but just for that purpose we need to go with our only basic concept of your functionality, non-functionality. And in the next part we will go with difference between what is actual functional requirement we have and non-functional. And here I have given some example regarding functional requirement. So just this PPT also going to share with you. You can read that. So एक example दिले इथं मी की once the user select the search option, he is asked to enter the keyword. Yes, functional requirement मध्ये इनपुट द्यायचं आहे म्हणल्यानंतर तुम्ही गुगल वरती जेव्हा जाता, गुगल वरती काय करता, सर्च ऑप्शन असतो. मग सर्च करायच्या आधी ते काय विचारतं, तिथे तुम्ही टॅब मध्ये काहीतरी लिहा जेणेकरून ते सर्च करता येईल मला. Yes, then this is the actual functional requirement. You need to give the input, but you don't have any other ideas. How he is searching, he knows. Google search engine, how it search, it is depends on the Google. We don't care, but only we want that is output. That is nothing but your functional requirement example. Clear? एक दूसरा पण example दिलंय तिथं मी की the system should output details of all books. मग त्याच्यासाठी मला डिटेल्स ऑफ बुक पाहिजे प्रत्येक तर आय नीड टू गिव्ह बुक्स टायटल और ऑथर नेम. ते पण मॅन्डेटरी आहे की मला हे पहिले द्यावं लागेल त्याच्यानंतर मला भेटणार आहे. दिस इज माय फंक्शन. क्लियर? नेक्स्ट इज regarding similarly I have given a second example. We'll go with other that is nothing but how my नॉन फंक्शनलचं मी दिलेलं नाही कारण नॉन फंक्शनल ऑपरेटर्स होत नाही. इथे प्रत्येक वेळेस मी फक्त एक प्रॉपर फंक्शनॅलिटी रिक्वायरमेंटचं दिलेलं आहे. नॉन फंक्शनलचे एक्झाम्पल्स असे नाहीयेत की जे डायरेक्टली तुम्हाला युटिलाइज करता येतात, बट यू कॅन गो विथ अदर फॉर्म दॅट इज इन काय म्हणू शकतो आपण सरळ न खाता थोडस वाकडं खायचं म्हणजे टेढ़ी उंगली से घी निकलता है. तर त्या प्रकारे आपल्याला नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट यूज करावे लागतात. नाउ आय हॅव गिवन की जर एखादं बॅड SRS असेल किंवा त्याला आपण म्हणू शकत नाही की हाऊ इट विल बी अन एक्झाम्पल ऑफ अ बॅड. सो तिथं कंडिशन्स दिलेले आहेत की चेंज करता येत नसेल किंवा प्रिसाइज करता येत नसेल,
then if it having more and more ambiguousness and contradictions भरपूर आहेत की असं येऊ शकतं, असं केलं तर त्याचं चुकणार आहे, तसं केलं तर याचं चुकणार आहे. तर हे सगळे जर गोष्टी असतील म्हणजे इझी वेनी दिस इज अ टाइप ऑफ अ वर्स्ट SRS डॉक्युमेंट यू हॅड रिटन. ठीक आहे, जर तुम्हाला डिफिकल्ट होत असेल सगळ्याच गोष्टी, then you can't say that this is a contradictory part, or you can say that it is a very bad specification of my software. Okay, now we'll go with some again examples of the presence of text containing information is irrelevant to the problem काहीतरी वेगळंच आहे आणि पण लिहिलंय काहीतरी वेगळंच. This is also one of my basic problem of my SRS which could make that SRS a bad documentation. Again, aspects important to the proper solution of the problems are omitted. जे काही वक्तव्य केलंय म्हणजे काय म्हणू शकतो आपण की हे सॉफ्टवेअर जर बाजारात आलं किंवा डिमांड आहे पब्लिकची, आल्यानंतर त्याच्यावरती साईड इफेक्ट काय होणार आहे तेच मी ओमिट करून टाकलं, नाही चालणार. कारण बऱ्याच वेळेस असं आपण म्हणतो की बऱ्याच ठिकाणी त्याच्यासाठी एक लिगल फॉर्मॅट, एक सायबर फॉर्म आहे की अशा गोष्टी बऱ्याचशा कॅप्चर केल्या जातात सायबर सिक्युरिटी थ्रू. सो सिमिलरली इथेही जर मी असे काही कंडिशन्स असतील की त्यांनी माझ्या पब्लिकली और एनी अदर गोइंग टू बी अफेक्ट अँड आय एम ओमिटिंग दॅट, मीन्स आय एम जस्ट neglecting that and I'm not going to make it as a just nothing will be happen. So like that only it is considered as a bad SRS document. आता मध्यंतरी एक एक्झाम्पल अजून एक देते की एक ब्लू व्हेल समथिंग काहीतरी गेम आली होती की ज्याच्यात ते टास्क सांगतात अँड देन दे हॅव टू डू एक काहीतरी कंडिशन होती. देन इट वॉज अ व्हेरी अफेक्टेड लॉट विथ सम पीपल ऑल्सो. सो डायरेक्टली गव्हर्नमेंटने काय केलं ते बॅन करून टाकलं. दोज सायबर has any known the conditions, and simultaneously they ban these types of games who are asking for the task. Okay, then that type of SRS documents are considered as a bad SRS document. Okay, now this is actually again over specification, contradiction is our again one of the specification of a bad SRS document. So you can go for it. Now ambiguity, again I have just described all that conditions, that is what is actually forward references, again how I am going to aspect that conditions, again how I can refer to the other person. Otherwise I need to go with latter description on a content or on a text. Okay, and I am having a wishful thinking, that is जे काही मी केलेलं आहे किंवा मी काय म्हणते की जे काही मी केलं ते चांगलं म्हणणं, असं होऊ शकत नाही ना. कधी कधी त्या गोष्टींना पण काहीतरी बॅड इफेक्ट पण असतो, बॅड इम्प्रेशन पण असतो. सिमिलरली यू कॅन से दॅट इट इज नथिंग बट it is not a proper functioning or proper writing of your SRS. These all things are going for making that SRS very bad. Okay, then proper SRS, how we are going to write, we are going to discuss in our next session, that is tomorrow. And similarly we will go with, and after this session I will give you the assignment for the first chapter, and already I have submitted all the content of the unit 1 chapter, and already it is fulfilled with all the contents and the basically all the units and all the points of the means unit chapter 1, all the points are covered in that PPT. And still if you feel, I have shared with you the ebooks whatever I have with me on the group, so please download and get it with you. Okay, so we will stop here. If anybody having a problem, you can raise it. If you don't know, you don't understand anything, मी परत मराठीत सांगेन, but असंच गप्प बसू नका. Yes, if you have problem you can share with me regarding this, but this concept, or you can say that this subject is totally a theoretical concept. I don't have any problems. And only in the I think so in the second last or last chapter we have a testing part, so we can go with some testing tool demo. But right now all the contents are in a theoretical form.
So if you have any problem regarding query, you can ask me any question. Yes? Shall I stop? If anybody having the doubts, you can clear with me right now. If not, I will close the part. Okay, just we will conclude the session.